स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेले सर्व मान्यवर अतिथी, संचालक मंडळ, पालक, परिसरातील नागरिक यांचे डे केअर सेंटर CBSE स्कूल मीडियम यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करते. Ladies and gentlemen, thank you one and all who have gathered here. I request all of you to occupy our seat, please. Put your mobile on silent mode as we are going to start the function in few minutes. Dear students, on behalf of Nanvardhini Vidya Prasarak Mandal Sanchalit, Daycare Center, English Medium School, Nanduri. Today we are going to celebrate the annual day function and our student will present the performance on culture tourism. I am Poonam Mapari, heartily welcome all of you for this annual day celebration. राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या विशेष सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षाच्या तमाम लेकरांचं मी राजश्री खैरे सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ज्ञान याचा अंतुक्याचा तोच माझा वंश आहे, ज्ञान याचा अंतुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. Now we will have our traditional auspicious lamp lighting ceremony as a tribute to Mother Saraswati, the goddess of knowledge, and also the birth anniversary of Netaji Subhash Chandra Bose. Now may I request to all dignitaries of the dais on worship the goddess Saraswati. Amina Varadanda Mandita पीतांबर, हाती अंकुश मूषक वाहन, प्रथम पूजिती तुझला गजानन. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात होते ती गणेशाच्या नामस्मरणाने. म्हणूनच आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करूया गणेश वंदनेने. कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते, दीपज्योतिर्नमोऽस्तुते. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेले सर्व मान्यवर अतिथी, संचालक मंडळ, पालक, परिसरातील नागरिक यांचे डे केअर सेंटर CBSE स्कूल मीडियम यांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करते. Ladies and gentlemen, thank you one and all who have gathered here. I request all of you to occupy our seat, please. Put your mobile on silent mode as we are going to start the function in few minutes. Dear students, on behalf of Nanvardhini Vidya Prasarak Mandal Sanchalit, Daycare Center, English Medium School, Nanduri. Today we are going to celebrate the annual day function and our student will present the performance on culture tourism. I am Poonam Mapari, heartily welcome all of you for this annual day celebration. राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत
आजच्या या विशेष सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षाच्या तमाम लेकरांचं मी राजश्री खैरे सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ज्ञानी याचा अंतुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानी याचा अंतुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. Now we will have our traditional auspicious lamp lighting ceremony as a tribute to Mother Saraswati, the goddess of knowledge, and also the birth anniversary of Netaji Subhash Chandra Bose. Now may I request to all dignitaries of the dais on worship the goddess Saraswati. पीतांबर हाती अंकुश मूषक वाहन प्रथम पूजिती तुझला गजानन. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात होते ती गणेशाच्या नामस्मरणाने. म्हणूनच आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करूया गणेश वंदनेने. माननीय श्री अनिल भंडारी सर यांनी करावा असे मी सरांना विनंती करतो. मान यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा पत्र देऊन करावा अशी मी मॅमला विनंती करतो. माननीय श्री अशोक अंबादास निफाडे सर. माननीय श्री कौसुम्य श्री माधव नाना आहे. माननीय श्री विलास संपत निकम. माननीय श्री पावसाहेब दामोदर खैरे. माननीय श्री हरी दगू जाधव. माननीय श्री शांताराम त्र्यंबक जाधव. माननीय श्री जयनारायण राकेशा. माननीय डॉक्टर श्री पारस भंडारी. माननीय श्री बाळासाहेब निफाडे. माननीय श्री बमनराव ढमसे. माननीय श्री रामदास बोराडे. माननीय श्री शिवाजी निफाडे. माननीय श्री सीताराम ढमसे. माननीय श्री लक्ष्मणराव निकम. माननीय श्री संतोष आहे सर. सरपंच सौ जयश्री जाधव. Program. Now I will tell you few points about our to start reading English very fast. Our student can start reading English within 2 months. Our also teaching is activity based. We let the student do activities on the topic and they learn in class. Also many cultural activities are conducted like Guru Purnima, Kargil Days, Independence Day, Doi Handi, Bel Pora, Teachers Day, Grandparents Day, Dandiya, Color Week celebration, Diwali celebration, Annual Sport Day, Christmas Day, etc. Everyone is a chance to participate in program to increase the level of stage daring and confidence among the student. During assembly, all our students come one by one to the stage and deliver speech in English. Along with study, competition are also held on various topics for the overall development of the student. Our efforts are to make today's students capable citizens of tomorrow. Our all teachers maintain a very good parents-teacher relationship. I will now finish up by saying thank you for your attention, and now I will hand over my phone towards anchoring. Please take it. मान्यवर माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सौ अंजली पाटील मॅडम यांचा सत्कार बोस मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
अध्यक्ष ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेचे सचिव श्री गोपाळजी पाटील, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी आपल्या गावचे भूमिपुत्र सोनलालजी भंडारी, शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष अशोकराव भंडारी, त्याचप्रमाणे ज्ञानवर्धिनी स्कूलचे संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि ग्रामस्थ तसेच विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात गत 30 वर्षापासून कार्यरत आहे. नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक प्रयोगशील, उपक्रमशील आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करणारी शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. शैक्षणिक, कला, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संस्था यशस्वीपणे वाटचाल करताना दिसत आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या गावचे शिक्षण सहाय्यक समिती नांदुर्डीच्या वतीने आपल्या गावात अशी सीबीएसई पॅटर्नची शाळा सुरू व्हावी म्हणून आपल्या गावचे श्री मोहनलाल शेठ भंडारी यांच्यामार्फत त्यांना निमंत्रित करण्यात आले. त्यांनी आपल्या सर्वांवर विश्वास दाखवत या ठिकाणी 2019 पासून डे केअर या नावाने शाळा सुरू केली. या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेची कमिटी, शिक्षक स्टाफ चांगल्या प्रकारे मेहनत घेताना दिसून येत आहे. म्हणून माझे असे मत आहे की आपल्या आणि शेजारील गावातील पालकांनी आपल्या मुलांचा शैक्षणिक, शारीरिक, क्रीडा व बौद्धिक विकास व्हावा यासाठी या शाळेची निवड करावी असे मी सर्वांना आवाहन करतो. तसेच आपल्या गावचे सोनलाल शेठ भंडारी यांची नाशिक मर्चंट बँकेवरती बिनविरोध चेअरमनपदी निवड झाली. त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी इंग्लिश मीडियम डे केअर स्कूलतर्फे हा जो प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे, या कार्यक्रमासाठी माननीय सचिव श्री पाटील साहेब तसेच त्यांच्या सर्व संचालक मंडळ व आमचे सोनशेठ भंडारी, नांदुर्डी गावचे भूमिपुत्र आणि नांदुर्डी गावचे मार्गदर्शक श्री सोनलाल भंडारी, अशोक शेठ भंडारी, त्यांची सर्व शिक्षण सहाय्यक समितीचे पदाधिकारी आणि जमलेले सर्व ग्रामस्थ, सर्व डे केअर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, स्टाफ व शिक्षिका, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व हितचिंतक यांचं मी नांदुर्डी ग्रामस्थांतर्फे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. खरं म्हणजे नांदुर्डी गावासाठी, नांदुर्डी गावामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल असणं ही एक या परिसराच्या दृष्टीनं भूषणावह बाब आहे. यात कोणाचंही दुमत असू शकत नाही. परंतु या गावामध्ये जे इंग्लिश मीडियम स्कूल आहे याची वाढ होणं, याची प्रगती होणं हे सर्वांची जबाबदारी आहे. या ठिकाणी असणारे शिक्षक, या ठिकाणी असणारे शाळेतील पदाधिकारी, त्याचबरोबर पालक आणि या परिसरातील सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ यांची सुद्धा सर्वांची जबाबदारी आहे. कारण हे स्कूल चांगल्या पद्धतीनं नावारूपाला आलं पाहिजे, यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण हे काम कोणत्याही एका माणसाचं नाही, हे काम सर्व टीमवर्क आहे आणि हे टीमवर्क समजून सगळ्यांनी आपल्या गावाने, ग्रामस्थांनी यासाठी आवर्जून सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. आपले सर्व विद्यार्थी, आपले पाल्य या ठिकाणी या शाळेमध्ये दाखल केले पाहिजे आणि आपल्या पाल्यांचा शारीरिक, मानसिक, सर्व शैक्षणिक विकास करून घेण्यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या गावातील सोनशेठ भंडारी यांची नाशिक मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली, त्याबद्दल मी आपल्या ग्रामस्थांतर्फे, आपल्या सर्व उपस्थित प्रेक्षकांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. तसेच सोनशेठ भंडारी या शाळेचा एक आधारस्तंभ आहे. कारण त्यांच्या प्रेरणेतूनच आपण सर्वांनी या ठिकाणी या डे केअर स्कूलचा सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं नांदुर्डी स्वतःचं गाव समजून या ठिकाणी आपल्या शाळेला सहकार्य केलं असं या ठिकाणी आपल्याला मी आवर्जून सांगेन.
त्या कामी आपल्या सर्व शिक्षण सहाय्यक समितीने सुद्धा सहकार्य केलं, आपल्या गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि त्यासाठी या शाळेचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास होणं अतिशय गरजेचं आहे. या परिसरामध्ये नामांकित एक शिक्षण इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून या नावारूपाला आलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तसंच या ठिकाणी जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी मी आमच्या सर्व ग्रामस्थांतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक संचलित डे केअर सेंटर नांदोडी या संस्थेचं ॲन्युअल प्रोग्राम निमित्त उपस्थित असलेले या संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय गोपालजी पाटील तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष माझे बंधू आशुभाऊ भंडारे व त्यांचे सगळे ट्रस्टी, उपस्थित सर्व प्रमुख अतिथी, समोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. डे केअर सेंटर नांदोडी गेल्या 5 वर्षापूर्वी मी याच ठिकाणी याच वेळेस नामको बँकेचा चेअरमन झालेलो होतो. आज पुन्हा या दिवशी मी चेअरमन झालेले आहे. असं माझ्या ड्रायव्हरने मला येताना सांगितलं की आपण 5 वर्षापूर्वी इथे आलेलो होतो, परंतु मध्यंतरी 2 वर्ष करोनाचे गेले आणि काही कारणाचं शाळेची प्रगती तरी थोडी कमी झाली असती, पण मला 100% खात्री आहे या गोष्टीला गोपाल पाटलांनी हात लावला ती 1 नंबर झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला 100% खात्री आहे. खरं तर शिक्षण सहाय्यक समिती ही संस्था अनेक ठिकाणी प्रोग्राम जातो अनेक ठिकाणी गणपतीची आरती मी बघितलेली आहे, परंतु आजची जी आरती बघितली खरंच मनाचं अतिशय समाधान झालं. नांदोडीसारख्या या खेड्या गावामध्ये आणि माझी मनापासून इच्छा होती की शैक्षणिक संस्था चालू झाली पाहिजे, पण ती कोणी चालू करायची अशी खूप मनामध्ये काय मी विचार करायचो. पण अनिलच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जी संस्था चालू झाली, ही संस्था चालू झाल्याचा आनंद जेवढा तुम्हाला आहे त्याहीपेक्षा जास्त मला आहे. कारण आपल्या गावातले जी जन्मभूमी आपली आहे त्या जन्मभूमीमध्ये काहीतरी चांगलं करायला पाहिजे. ते चांगल्या करण्याकरता आपण मदत केली पाहिजे. आपण ज्यावेळेस ही संस्था ताब्यात घेतली त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती अतिशय उत्तम आहे. म्हणजे शाळेची परिस्थिती, बिल्डिंगची परिस्थिती त्यावेळेची जर बघितली असेल, आजची बघितली तर खरोखर खूप अमुक असा बदल झालेला आहे. त्या संस्थेला आमच्या बंधूंनी 10 लाख रुपये जी दिलेले ती आमच्या नावाने जमा आहे. मी सांगतो की ते संस्थेला देणगी म्हणून आपण समजावे, परत आपण ते करायची गरज नाही. यानंतरही या संस्थेच्या विकासासाठी जी मदत लागेल, आत्ताच आपण बघितलं कंपाऊंड करण्याचं आपण आम्हाला सांगितलं, शक्यतो आमदार निधीतून करू किंवा जर आमदार निधीतून नाही झालं की आम्ही आमच्या खर्चातून हे कंपाऊंड करून देऊ असं आपल्याला आश्वासन देतो. आणि गावकऱ्यांना विनंती करतो, ही संस्था मोठी होण्याकरता आपण खूप प्रयत्न करायला पाहिजे. कारण संस्था मोठी होणं म्हणजे आपल्या मुलामुलींना शिक्षण या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजे. आपण बाहेरगावी मुलींना पाठवतो, परंतु त्यांना कॉलेज असेल, शाळा असेल त्यामध्ये जाण्यापुरता टाईम, परंतु इतर टाईम त्यांचा आईवडिलांच्या बरोबर जायला पाहिजे. नुसतं शिक्षकच मुलाला घडू शकत नाही, तर त्याला आईवडिलांची सुद्धा साथ पाहिजे. त्यामुळे आपल्या दाराशी जी संस्था आलेली आहे त्याला मोठं करण्यामध्ये ज्याप्रमाणे संस्था मोठी होईल त्याप्रमाणे आपल्या मुलामुलींचं शिक्षण चांगल्या प्रकारे होईल, त्यांना चांगल्या प्रकारे संस्कार मिळतील. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो. आणि गोपाल पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो. व्यक्ती शैक्षणिक संस्था चालू करता, हे शहरामध्ये चालू करतात, तिथे 2 पैसे कमायची एक आनंद असतो, परंतु पाटील साहेबांसारख्या व्यक्तीने नांदोडीसारख्या खेडेगावामध्ये येऊन ही शैक्षणिक संस्था चालू केली, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सगळ्यांनी एक वेळ जय श्रीराम हे मोठ्याने सांगितलं आहे. जय श्रीराम. धन्यवाद. भारत माता की. जरा आमच्या मुलांबरोबर पालकांनी पण बोला, भारत माता की. वंदे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जवान. जय जवान. मस्त. आज सोनशेठ या ठिकाणी बोलत होते, त्याच्या आधी अजून 2 वक्ते बबनराव आणि
यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शाळेचा हा दिवस जो असतो तो तुमच्या माझ्या म्हणजे पालकांकरता नसतो. हा दिवस, आजचा दिवस जो आहे हा आपल्या मुलांचा दिवस आहे. आपली मुलं खूप लहान लहान आहे, ते काही खूप छान तुम्हाला करून दाखवणार नाही, पण बाळ जन्माला येते आणि ते चालायला शिकतं तेव्हा पडते, बोलायला लागतो तेव्हा बोबडं कळत पण नाही, पण तरी सुद्धा त्याचं कौतुक वाटत असते. मला असं वाटते की आपली नर्सरीची आत्ताच गेल्या 15 दिवसात काही मुलं आली आहेत, 14-15 मुलं जी पुढच्या वर्षी शाळेत येणार आहेत. ते यायला लागले आणि ते पण काहीतरी सादर करणार. तुम्हाला सांगतो की हे सगळं करण्यामागे शिक्षक जे असतात यांचा खूप मोलाचा वाटा असतो. आणि म्हणून आज आम्ही असं खरोखर ठरवलं होतं, मी सोहन शेठशी, अशोक शेठशी बोललो की आपल्याला बरोबर 5:30 वाजता कार्यक्रम सुरू करायचा. आमचे नाशिकचे पालक आहे ना, त्यांना सांगितलं की 4:30 वाजता आपण हजर असलं पाहिजे. तुम्हाला सांगतो मी 5 वाजता जातो, मला चालायला तिथे रस्ता मी एवढी गर्दी असते. त्यांना थोडंसं आपल्या मुलांचं काय असते की थंडी बिंडी आहे, जरा बरं वाटते, पण गावातलं कसं आहे, काय होत नाही पोरांना, आमची पोरं तयार आहेत, आमची पोरं काही त्यांना त्रास होत नाही असं वाटते. आम्हाला असं वाटत होतं की आपण सगळेजण इथे एकत्रित आलेले आहात. आता ही सगळी मंडळी सांगत होती आमच्याकडनं खूप अपेक्षा व्यक्त करतायत, पण तुम्हाला सांगतो मी सुद्धा ग्रामीण भागात आणि शेठ आणि आम्ही गेले 30 वर्ष किंवा भंडारी कुटुंबाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये, एका कार्यक्रमाला तुम्ही सगळे होतात, परंतु एका लग्नाला मी, बाबा पाटील आणि विनायक दादा आम्ही 3 जण होतो. तुम्ही सगळे तुमच्या ह्याच्यात होते, आम्ही एका टेबलवर बसलो होतो. विनायक दादा म्हटलं का गोपाळराव आपण 3च पाटील इथे आहे. तर त्यांना म्हटलं दादा हे कुठे आपल्याला पाटील समजतात, हे भंडारी समजतात आपल्याला. हे एवढं प्रेम भंडारी फॅमिलीने आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. ज्यावेळेस पहिला सोहन शेठ आणि अनिल भंडारी, खरं म्हणजे अनिल शेठच्या माध्यमातून, कारण ते फोटो दाखवायचे मला, आपल्या शाळेची अवस्था बघा, असे फोटो टाकायचे व्हॉट्सअपवर, मग कौलं फुटलेली आहेत. स्त्रियांना माहित नसेल पण पुरुषांना माहिती आहे खोल्यांमध्ये काय काय चालत होतं ते. हे सगळं आम्ही गप्पा मारत होतो. एक दिवस सोहन शेठचा फोन आला, अशोक शेठचा, आम्ही जाऊन भेटलो. ते म्हटले का तुम्ही शाळा चालवतात, जरा गावात पण जा. आम्ही इथे आलो, ही सगळी मंचावर पहिल्या रांगेत बसलेली बाकीची मंडळी आम्हाला भेटली, खूप उत्साहात होते. त्यांनी सांगितलं की पाडून टाकू आपण सगळं, इथे 2 मजली बिल्डिंग करू. तुम्हाला सांगतो की गुरुकुल ह्या आपल्या पूर्वीच्या शाळा आहेत, ही गुरुकुलाची पद्धत आहे. मी सगळं फिरून आल्यावर आम्ही सांगितलं की अजिबात नाही, हे आहे तसंच ठेवू आणि इथेच शाळा करू आपली. तुम्हाला सांगतो की आज प्रत्येक आलेला जो आहे, सिमेंटची मोठी बिल्डिंग मागे आहे आपल्याकडे, पण कॉन्क्रीटचं जंगल तर कुठेही आहे हो, पण हे आता तुम्हाला दिसणार नाही. आणि अजून आपल्याकडे खूप अजून 20 खोल्या आहेत. ही सगळी अख्खी रांग जी आहे मागची, अजून कोणीच बसत नाही त्याच्यात. त्यामुळे पुढच्या 5, 7, 8, 10 वर्षाचा आत्ताच सगळं निसर्ग संपवून टाकायचा. आणि म्हणून आम्ही असंच ठेवलं आणि याच्यावर खूप खर्च केला. तुम्हाला सांगतो की आता सोहन शेठ जे सांगत होते, मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस तुमच्याच भरोशावर आलो. सगळी ही मंडळी आहे. तुम्ही भारतीय टीमच्या मुलांना तो थायलंडला घेऊन गेला, त्याचबरोबर अख्ख्या महाराष्ट्रातून नाही, सगळ्या याच्यातली 4 मुलं डे केअर सेंटरची होती की जी भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाली. आम्हाला खूप वाटते. आणि मी तुम्हाला सांगतो की मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. आता आमचे बोस मॅडम काय बोलत होते आपल्या मला बऱ्याच लोकांच्या, परंतु तुम्हाला एक सांगतो की मी मुद्दाम त्यांना सांगितलं की तुम्ही बोला. किती लोकांना कळलं असेल, काय कळलं असेल हा विषय नाही, परंतु ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहोत त्या क्षेत्रातले असे शिक्षक आमच्या बरोबर आहेत. आता अँकरिंग करताय दोघी ताई आपल्याच परिसरातल्या आहेत. आमच्या बोस मॅडम त्यांच्याकडनं आधी रटून घेतात, त्यांना ट्रेन करतात आणि मग विद्यार्थ्यांपुढे उभं करतात. त्यामुळे आपण सगळेजण निश्चिंत राहा. मी आज जसं सांगितलं की आज आपल्या मुलांचा कार्यक्रम आहे, त्यांच्या आनंदामध्ये म्हणून नाही, ह्या मुलांना आम्ही परदेशात सुद्धा घेऊन जाणार आहोत.
आणि परदेशात नेऊन त्यांना बाहेर जे आहेत म्हणजे घेणारे जे आहेत त्यांची ओळख करून देणार आहोत. त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणची मार्केट पण दाखवणार आहोत. नुसतं एवढंच करणार नाहीये. ही मुलं परत आल्यावर यांना जर का व्यवसाय करायचा असेल तर 1 कंटेनर पाठवण्यापुरती ऑर्डर पण मिळवून देणार आहोत आणि ती पाठवण्याकरता मदत पण करणार. वेगळं काहीतरी केलं पाहिजे या मताचे मी आणि अंजू आम्ही दोघंही आहोत. वयाच्या 60व्या वर्षी तिने आता PhD केलेली, आता ती डॉक्टर झाली. लोक रिटायरमेंट घेतात, तिला शिकायची इच्छा आहे. त्यामुळे मला असं वाटते की आयुष्यभर माणूस कधीच म्हातारा होत नाही. वय हे म्हातारा नसते. तुमच्या वयावरून तुमचं म्हातारपण ठरत नाही. आता 40 वर्षाचा आणि 30 वर्षाचा पोरगाही तरुण मुलगा म्हातारा वाटायला लागतो कारण काही इच्छाच नसते, करायची मानसिकताच नसते, काहीच करू शकत नाही मी. आणि म्हणून ज्याला करायची इच्छा आहे, आपले काका गेले खरं म्हणजे रामचंद्रजी, मला तुम्हाला सांगतो की मी इथे आलो की सगळी मंडळी आणि त्यातल्यात काका इथे असर असायचे आणि मला खूप बरं वाटायचे की ते मोटरसायकल चालवायचे. मला कौतुक वाटायचं की जरा आपल्याला पण ते चालवायचे, आज ते आपल्यात नाहीये.